आज आपण रमजान ईद स्पेशल आज आपण गुळाचे आणि गव्हाच्या पिठाचे पौष्टिक असे गुलगुले कसे करायचे ते बघणार आहोत। गव्हाचं पीठ असल्यामुळे त्यामुळे पीठ पौष्टिक आहे आणि पदार्थ तुम्ही मुलांना सुद्धा देऊ शकता। खूप छान हे गुलगुले तयार होतात, अगदी झटपट बनवून तयार होतात, फार काही वेळ लागत नाही। बाहेर मस्त कुरकुरीत, आतून जाळीदार, लुसलुशीत, एकदम हलके फुलके छान असे टम्म देखील फुगलेले बघू शकताय। अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यालाही क्लिक करा। जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। सगळ्यात पहिले आपल्याला इथे एक भांडे घेतलेलं सगळं प्रमाण वाटीने किंवा कपाने मोजून घ्यायचे। इथे मी पाऊण कप दूध घेतलेलं आहे, म्हशीचं नॉर्मल टेम्परेचरवरचं घेतलेलं आहे। तुम्ही या ठिकाणी पाणी देखील घेऊ शकता पाऊण कप। आता मी इथे अर्धा कप चिरून बारीक असा गूळ घेतलेला आहे, अर्धा कप घेतलेला आहे। आता हा गूळ आपल्याला विरघळून घ्यायचा आहे दुधामध्ये। काय होतं, पाणी वापरलं तरी चालेल, दुधामुळे काय होतं तुमचे गुलगुले चविष्ट तयार होतात। असं 3 ते 4 मिनिट चमच्याने गूळ विरघळून घ्यायचा। इथे आपण गूळ आणि दूध पूर्णपणे मिक्स झालेला आहे, गूळ देखील विरघळलेला आहे। इथे मी चहाची गाळणी घेतलेली आहे। चहाच्या गाळणीने आपल्याला हे गाळून घ्यायचे, कारण बराच वेळेस खडे असतात गुळामध्ये, ते आता पूर्ण निघून जातात। याच्याकरता गाळून घ्यायचे आपल्याला, जे चाळणीवरती राहतात। आता गाळून घेतल्यानंतर एका बाउलमध्ये ट्रान्सफर करायचे हे पूर्ण दूध विरघळून घेतलेलं गुळामध्ये। आता आपण इथे घेतलेलं आहे 1 कप गव्हाचं पीठ। आता या बाउलमध्ये काढल्यानंतर गव्हाचं पीठ आता आपल्याला ह्याच्यामध्ये इथे मी 1 चमचा बडीशोप ओबडधोबड अशी कुटून घेतलेली आहे खलबत्त्यामध्ये, ती घालून घेऊयात। त्याच्यानंतर इथे मी 1 चमचा खसखस घेतलेली आहे, ती सुद्धा आपल्याला टाकायची आहे। खसखस टाकल्यानंतर चिमूटभर मीठ टाकायचं। गोडाच्या पदार्थाला मीठ टाकलं की त्याची लज्जत आणखीन वाढते। आता हे गव्हाचं पीठ आणि आपण बडीशोप वगैरे घेतलेलं ते सर्व आता आपल्याला मिक्स करून घ्यायचे। आता हे छान असं एकत्रित असं मिक्स करून घ्यायचं। सुरुवातीला आपल्याला चमच्याने मिक्स केल्यानंतर इथे मी दूध घेतलेलं आहे, तुम्ही या ठिकाणी पाणी देखील वापरू शकता, काय हरकत नाही आहे। इथे पीठ घट्ट वाटते, सारख्याच कपाने इथे मी पाऊण कप दूध घेतलेलं आहे। दूध एकदम न घालता थोडं थोडं करून घालायचं। नॉर्मली आपण भज्यांसाठी बॅटर करतो ना, अगदी त्याच कन्सिस्टन्सीचं हे बॅटर आपल्याला करायचे। इथे आपण खाण्याचा सोडा 1/4 चमचा टाकलेला आहे, बघू शकताय। हे चमच्याने दाखवते तुम्हाला म्हणजे लक्षात यावं। याऐवजी तुम्ही विनेगर सॉल्ट देखील वापरू शकता। सोडा वापरल्यामुळे हे आपले हलके फुलके गुलगुले तयार होतात, मस्त फ्लफी तयार होतात गुलगुले। आता हे पीठ आपल्याला 5 मिनिट भिजत ठेवायचं आहे। पीठ देखील छान भिजलेले आहे। आता इथे मी तेल देखील छान गरम करून घेतलेलं आहे। गव्हाचं पीठ खूप जास्त कडकडीत तेल गरम करायचं नाही, हलकं फुलकं तेल आपल्याला गरम करून घ्यायचे। हाताला थोडंसं पाणी लावून भज्या प्रमाणे असं हे आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचे गुलगुले। अगदी छोटे छोट्या घाला म्हणजे फुलून छान वरती येतील आणि मोठे टम्म फुगतील। मीडियम गॅस करून गुलगुले घालणार आहोत। आता आपण अगदी हळू सावकाशपणे आपल्याला हे गुलगुले सोडून घ्यायचे तेलामध्ये। आता हे गुलगुले हलके फुलके बघण्यासाठी तेलावर हे गुलगुले तरंगू लागतात। गुलगुले घातल्यानंतर ते लगेच तेलावर तरंगू लागतात, म्हणजे आतून अगदी सॉफ्ट हलके फुलके गुलगुले तयार झालेले आहेत हे समजावं। जर तुमचे गुलगुले हलके फुलके जर नाही तयार झाले तर तुम्ही आणखीन एकदा पीठ आहे ते फेटून घ्या आणि किंवा तुम्ही खाण्याचा सोडा सुद्धा थोडा घालू शकता, मग तुमचे हलके फुलके गुलगुले तयार होतील। आता हे गुलगुले छान असे गोल्डन रंगावरती तळून घेतले आहेत, बघू शकताय। आता आपल्याला काढून घ्यायचे। मस्त गोल्डन कलर आलेला आहे, छान हलके फुलके सुद्धा तयार झालेले। सारख्याच पद्धतीने मध्यम आचेवर दोन्ही बाजूने 4 ते 5 मिनिट गुलगुले गोल्डन रंगावर तळून घेणार आहोत। मुलांना मधल्या वेळेत काहीतरी पौष्टिक करून द्यायचं असेल तर अगदी बेस्ट ऑप्शन आहे, पटकन होतो, शिवाय खूप जास्त पौष्टिक आहे हा गुलगुले। आणि जर
तुम्हाला ह्याच्यामध्ये सोडा किंवा इनो फ्रूट न घालता गुलगुले खाली बसतात न घालता ह्याच्यामध्ये चपटे होतात, तर इनो फ्रूट घातल्यानंतर सोडा घातल्यानंतर हलके फुलके सॉफ्ट जाळीदार आतून छान तयार होतात, तेलावरही तरंगतात होतात छान. अशा पद्धतीने अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. शिवाय हे गुलगुले बनवून मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकता किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी तयार करू शकता. आता हे गुलगुले गोल्डन रंगावरती छान तळून घेतलेत. साधारण 1 3 ते 4 मिनिट छान मध्यम आचेवर हलके फुलके तळून तयार झालेत आपले. मस्त दिसत आहेत, खूप छान लागतात हे सुद्धा. नक्की करून पहा तुम्ही सुद्धा. आता हे गुलगुले तळल्या लगेच आपल्या प्लेटमध्ये ठेवायचे नाही. खाली कुकरचा डब्बा ठेवायचा, एक खाली वरती चाळणी ठेवायची पुरणाची, त्याच्यावरती एक्स्ट्रा तेल असतं ते तळतं, तर ते हे असे ठेवायचे गुलगुले. आता तुम्हाला आतून बघू शकता तुम्ही अगदी जाळीदार छान तयार झालेले आहे. थंड झाल्यावर त्याचा रंग थोडासा डार्क होतो, कारण आपण याच्यामध्ये गूळ वापरलेला आहे. तर बघितलं का, अगदी बाहेरून कुरकुरीत आतून मऊ छान जाळीदार तयार झालेले आहेत. तुम्ही सुद्धा हे गुलगुले रमजान ईद दिवशी नक्की करून बघा, तुम्हाला पण आवडतील आणि तुमच्या घरच्यांना देखील आवडते. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा. कमेंट करायला अजिबात विसरू नका. अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यालाही क्लिक करा. जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा. वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. चला तर मस्त जबरदस्त रेसिपीमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.